दिनांक 27 फेब्रुवारी 2026 या विशेष अर्थसंकल्पीय सभेत उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सभागृह सदस्य, मुख्याधिकारी, अधिकारी वर्ग व सर्व उपस्थितांचे मी मनपूर्वक स्वागत करते. बार्शी शहराच्या वैभवात भर टाकणारा आणि प्रत्येक नागरिकांच्या आशा आकांक्षांना न्याय देणारा विकासात्मक अर्थसंकल्प सादर करताना मला अभिमान वाटत आहे. सन 2025-26 चा सुधारित आणि सन 2026-27 चा प्रस्तावित अर्थसंकल्पीय रक्कम रुपये 698,12,13,47 इतकी आहे. याद्वारे आपण शहराच्या सर्वांगीण विकासाचे एक नवे स्वप्न पाहत आहोत. हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नसून बार्शीच्या प्रगतीचा आराखडा आहे. बार्शी नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांना केंद्रस्थानी ठेवणारे स्वतंत्र जेंडर बजेट सादर करीत आहोत. ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे. बार्शीतील प्रत्येक माता भगिनींना दिलेला हा शब्द आहे की या शहराच्या प्रगतीत तुमचा वाटा आता केवळ कागदावर नाही तर थेट नियोजनात आहे. शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही खालील विकासात्मक योजना करीत आर्थिक तरतूद करत आहोत. सर्वांच्या जिव्हाळ्याची उजनी बार्शी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना, वैशिष्ट्यपूर्ण योजना, सौर ऊर्जा प्रकल्प, माझी वसुंधरा अभियान, माता रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, महिला व बाल कल्याण योजना, दिव्यांग कल्याण योजना, स्वच्छ भारत अभियान, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान. सर्वसामान्य जनतेच्या करामध्ये कुठलीही करवाढ न करता नागरिकांसाठी जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करणारा हा अर्थसंकल्प आहे. अभय योजना लागू करण्यात येत असून दंडव्याज माफीचा प्रस्ताव सादर केला आहे. महिला सक्षमीकरणासाठी 5% निधी तरतूद करणे अपेक्षित आहे, परंतु त्यापेक्षा जास्तीत जास्त निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच दिव्यांग कल्याण व दुर्बल घटकांसाठी ही निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. कला, क्रीडा व सांस्कृतिक नियोजनासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. सांस्कृतिक वारसा असलेल्या आपल्या बार्शी शहराचे आराध्य दैवत भगवंत महोत्सवासाठी विशेष तरतूद केलेली आहे. तसेच भाविक भक्तांसाठी भक्त निवास उभारून तीर्थक्षेत्र विकास करण्यात येणार आहे. मी सर्व सन्माननीय सदस्यांना आवाहन करते की आपण सर्वांनी मिळून राजकारण बाजूला ठेवून केवळ बार्शीचा विकास हाच ध्यास घेऊन सभेच्या कामकाजात सहकार्य करावे.